हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर ह्याच्या अगोदर आपण डिझाईन ऑफ कॅन्टिलिव्हर स्लॅब बघितला होता. त्याच्यामध्ये डिझाईन स्टेप्स वगैरे सगळे एक्सप्लेन केलं होते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप. ओके, तर तुम्हाला ह्या स्टेप्स कळालेला असेल. ठीक आहे, तुम्ही इम्प्लिमेंट पण केला असेल प्रॉब्लेम्स मध्ये. आता सगळ्यात महत्वाचं डिझाईन आपण बघणार आहेत, जे की लेक्चर नंबर 11 मध्ये आपण बघणार डिझाईन ऑफ वन वे स्लॅब. ठीक आहे, तर डिझाईन ऑफ वन वे स्लॅबच्या सगळ्या डिझाईन स्टेप बघू. वन बाय वन आपण कन्सेप्ट समजून घेऊ आणि ते तुम्ही प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही इम्प्लिमेंट कसं करायचं काय नाही ते सगळं मी सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. आणि तुम्ही प्रॉब्लेम्स पण ह्याच्यावरच्या ह्या टॉपिक वरच्या नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत बिफोर युअर एमएसबीटी एक्झाम. ठीक आहे, तर बघूत आपण वन बाय वन स्टेप्स काय आहेत काय नाहीत. ओके, चलो. तर ह्याच्या अगोदर मित्रांनो, जे कोणी आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि आता जे एंडिंगचे जे लेक्चर्स आहेत, ठीक आहे, हाफ हाफ एन अवरचं राहू द्या, 20 मिनिटचं राहू द्या, 10 मिनिटचं राहू द्या, ते इम्पॉर्टंट ठरणार आहेत. मी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट थिअरीज वगैरे डिस्कशन करणार आहे, सगळ्याच रिलेटेड फ्रॉम फर्स्ट इयर टू फायनल इयर, रिलेटेड टू ब्रांच मेकॅनिकल, प्रोडक्शन आणि सिव्हिल या सगळ्या ब्रांचेससाठी मी बिफोर द एक्झाम म्हणजे 23rd 24ला तुमचं एमएसबीटी एक्झाम शेड्यूल झालेलं आहे. त्याच्या अगोदर म्हणजे एक्झामच्या अगोदर किंवा पेपरच्या जे इम्पॉर्टंट पेपर आहे थेरी पेपर त्याच्या अगोदर मी सेशन्स टाकणार आहे आणि लाईव्ह लेक्चर पण घेणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, आणि लाईव्ह लेक्चर मध्ये जे काही डिफिकल्टी असेल तुमच्या रिलेटेड टू सब्जेक्ट्स म्हणा. ठीक आहे, आणि तुमच्या डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही ते क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे, तर मी असं लाईव्ह एक एक दोन दिवसात एक दोन दिवसात तुमच्यासाठी मी लाईव्ह सेक्शन घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, तर आता आपण सगळ्या जे स्टेप्स आहेत जे की इन्क्लुडेड राहणार कशामध्ये वन वे स्लॅब मध्ये ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, वन बाय वन एकदम व्यवस्थित डिटेल मध्ये आपण बघून घेऊ. ठीक आहे, तर तुम्ही लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. डेफिनेटली हा वन वे स्लॅब तुमचा कंप्लीट म्हणजे फिक्स होऊन जाणार. 6 मार्क तुम्हाला इझिली भेटणार आहेत या टॉपिकच्या रिलेटेड. ओके, तर हा क्वेश्चन अगोदर सांगतो मित्रांनो. स्लॅबचे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो, स्लॅबचं जे क्वेश्चन आहे ते कोणत्या बीट मध्ये पडतो लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तिन्ही स्लॅब्स पडतात, ए बी आणि सी. फर्स्ट याच्यामध्ये कॅन्टिलिव्हर स्लॅब येईल मित्रांनो, त्याच्यानंतर वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब. याच्या पोझिशन्स रॅन्डमली व्हॅरी होऊ शकतात, बट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 5 विल बी रिलेटेड टू युअर वन वे स्लॅब. ठीक आहे, तर आता वन वे स्लॅबच्या जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही करून घ्यायचे. आता सगळ्यात महत्वाचं तुमचं कोणतं स्कीम आहे, के स्कीम. तर के स्कीम मध्ये पहिले आरसीसी फर्स्ट आहे, त्याच्यानंतर डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स आहेत. पेपर आपलं रेफरन्स पेपर हे आपल्याकडे आपण ऍस्युम करत आहे, कारण की हे आय स्कीमचं जे पॅटर्न होता क्वेश्चन नंबर 5 मध्येच विचारत होता स्लॅबचं. ठीक आहे, तर असंही होऊ शकते की बाबा क्वेश्चन नंबर थर्ड फोर्थ मध्ये तुम्हाला येईल या स्लॅबच्या क्वेश्चन्स. बट लक्षात ठेवा, एकाच बीट मध्ये टाकलेले राहतात रे मित्रांनो. एकाच बीट मध्ये काय तुम्हाला स्लॅबच्या क्वेश्चन्स दिसणार. तर तुम्हाला हर एक क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 6 सगळे क्वेश्चन्स 6 मार्काचे येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त. 6 मार्काचे येण्याचे म्हणजे तुम्हाला हर एक बीट मधून क्वेश्चन नंबर 2 टू 6 मधून तुम्हाला मिनिमम म्हणजे कंपल्सरी किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत फॉर 6 मार्क. असं येऊ शकते त्याच्यामध्ये पण थेरी आणि प्रॉब्लेमचं कॉम्बिनेशन ठेवू शकतात. तर हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मग तुम्ही डिटेल मध्ये अभ्यास करा, डिटेल मध्ये करून घ्या. थेरी प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी करा. एक पण पॉइंट असं सोडू नका, कारण की तुमचा बेटा थर्ड इयर आहे. ठीक आहे, थर्ड इयर आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचं डॉमिनेटिंग फॅक्टर जे की पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचे ते कशावरून ठरते, तुमच्या पर्सेंटेज वरून ठरते मित्रांनो. तर पर्सेंटेज इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. पॉइंट पॉइंट 25.5% तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजेस उठतात. ठीक आहे, तर इथं एक एक मार्क क्रुशियल राहणार आहे तुमच्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्याच प्रॉब्लेम करायचे आहे, एक पण प्रॉब्लेम सोडू नका. ठीक आहे, तर इथून मी जे काही
लाईव्ह सेशन मध्ये तुमची डिफिकल्टी सांगा, मी आहे तुमच्या सोबत आहे. तुमच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करण्यासाठी मी 100% तुमच्या सोबत राहणार आहे. काही काही बारीक गोष्टी असेल किंवा काही स्मॉल टू स्मॉल प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न मी 100% काय 200% करणार. ठीक आहे. मी तुमच्यासाठी तिथं आहे. ठीक आहे. तुमच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करणं माझं ड्युटी आहे. ओके. तर लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे फॉलो करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट? आता आपण काय करू? प्रॉब्लेम्सला मूव्ह ऑन करू. म्हणजे प्रॉब्लेमच्या डिझाइन स्टेप्स. ठीक आहे. म्हणजे वन वे स्लॅबच्या डिझाइन स्टेप आपण काय करू? बघून घेऊ. ओके. शुअर. तर व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर इथं मी टॉपिक लिहितो, डिझाइन ऑफ वन वे स्लॅब. डिझाइन ऑफ वन वे स्लॅब. सगळ्यात महत्वाचं. ओके. आता तुम्हाला एक्झाम मध्ये मित्रांनो असं स्लॅब फक्त काय देऊ शकतात, फक्त वर्ड देऊ शकतात, डिझाइन द स्लॅब. आता तुम्हाला माहिती आहे, पर्टिक्युलर रूम साईजला आपण काय करतो? रूम साईजला स्लॅब डिझाइन करतो. आता स्लॅब दोन टाईपचे आहेत. रूम साइजेसला डिपेंडिंग अपॉन टू डायमेन्शन्स. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन टू डायमेन्शन, एक वन वे स्लॅब मित्रांनो आणि एक टू वे स्लॅब. फक्त डिझाइन ऑफ स्लॅब म्हणलं तर कोणता स्लॅब आहे, वन वे आहे का टू वे, ते कशावर ठरते मित्रांनो? सगळ्यात महत्वाचं ऍस्पेक्ट रेशो. तुम्हाला कॅन्टिलिव्हर मध्ये प्रॉब्लेम येणार नाही, कारण कॅन्टिलिव्हर मध्ये डायरेक्टली मी वर्ड्स वगैरे युज केलेले आहेत. कॅन्टिलिव्हर स्लॅबला छज्जा पण म्हणतो, ओरंडा पण म्हणतो, पॅसेज पण म्हणतो. तिथं एकच डायमेन्शन दिलेला असतो, तुम्हाला लगेच जज करता येते. बट इथं दोन दोन डायमेन्शन आहे, कारण की आपण कोणता साईज कन्सिडर करत आहे? होम साईज कन्सिडर करत आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आस्पेक्ट रेशो सगळ्यात महत्वाचं, एल वाय बाय एल एक्स जे आहे मित्रांनो, ते काय राहतो? ग्रेटर दॅन 2. ओके. आणि ठीक आहे, ग्रेटर दॅन 2. आणि हे एल वाय बाय एल एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2 असेल मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो? 2 स्लॅब. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ओनली डिझाइन स्लॅब म्हणला तर वन वे आहे का ते टू आहे, ते कशावरून ठरते? तुमच्या ऍस्पेक्ट रेशो वरून ठरते. आणि ऍस्पेक्ट रेशो हे स्लॅबला डिफरन्शिएट करण्यासाठी किंवा स्लॅब ला वन वे किंवा टू वे आहे का हे चेक करण्यासाठी आपण ऍस्पेक्ट रेशोचा यूज करतो. लक्षात आलं इथपर्यंत? ठीक आहे. तर इथं मी ठीक आहे. तर इथं मी ऍस्पेक्ट रेशो काय लिहिणार? एल वाय बाय एल एक्स इज ग्रेटर दॅन 2. एल वाय बाय एल एक्स इज ग्रेटर दॅन 2 फॉर वन वे स्लॅब. ठीक आहे. व्यवस्थित बघा. फर्स्ट स्टेप आपण डिझाइन स्टेप कुठून स्टार्ट करतो रे? कॅन्टिलिव्हर मध्ये बघितलं. कुठून स्टार्ट करतो? फर्स्ट आहे कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब. कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब. कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब. तिथून आपण स्टार्ट करतो कॅन्टिलिव्हर बीम मध्ये, कॅन्टिलिव्हर स्लॅब मध्ये पण आपण बघितलं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपण डी काढतो. आता कॅपिटल डी स्मॉल डी चे वर्ड्स तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. तर कॅपिटल डी ला काय म्हणतो आपण? कॅपिटल डी ला ओव्हरऑल डेप्थ आणि स्मॉल डी ला काय म्हणतो? इफेक्टिव्ह डेप्थ. ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो, स्पॅन डिवायडेड बाय 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर. स्पॅन डिवायडेड बाय 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर. आता सगळ्यात महत्वाचं, कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये तर कोएफिशियंट काय होता? 7 होता. आता कोएफिशियंट काय? वन वे राहू द्या, टू वे राहू द्या, तिथं कोएफिशियंट काय राहणार आहे? 20 राहणार आहे. आता टू वे मध्ये काही कंडिशन आहे, ते कंडिशन मी नंतर एक्सप्लेन करणार तुम्हाला. बट मोस्ट ऑफ ऑल तुमचं कोएफिशियंट जे आहे ते किती राहील? 20. ठीक आहे. आणि हे जे 20 यूज केलेलं आहे ते कशाचं आहे रे मित्रांनो? स्पॅन बाय इफेक्टिव्ह डेप्थचा रेशिओ आहे. लक्षात ठेवा. स्पॅन बाय इफेक्टिव्ह डेप्थ ते कोण सांगितलेलं आहे? IS कोडने सांगितलेलं आहे. आणि आरसीसी साठी मित्रांनो IS कोड आपण काय यूज करतो? IS 456. ठीक आहे. 2000 आपण यूज करतो. हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे, मॉडिफिकेशन फॅक्टर कशासाठी यूज करतो? मॉडिफिकेशन फॅक्टर हे असा फॅक्टर आहे मित्रांनो, तुमचं डिफ्लेक्शन अंडर कंट्रोल ठेवते. तुमचं डिफ्लेक्शन काय करणार? अंडर कंट्रोल ठेवणार बाय प्रोव्हाइडिंग
एरिया ऑफ टेन्साईल रेनफोर्समेंट और एरिया ऑफ कॉम्प्रेसिव्ह रेनफोर्समेंट, या दोन्ही रेनफोर्समेंट आपण प्रोव्हाइड करतो मित्रांनो. लक्षात ठेवा, ट्रायल्स कोडने हा ग्राफ पण दिलेला आहे. डिपेंडिंग अपॉन द ग्रेड ऑफ स्टील, यील्ड स्ट्रेसेस वर आपण काय क्लासिफाय करतो, एरिया ऑफ टेन्साईल स्टील, एरिया ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्टील. ठीक आहे, याच्या दोन्ही व्हॅल्यूज आहेत. बट मोस्ट ऑफ ऑल, सॉरी, बट मोस्ट ऑफ ऑल आपण काय करतो, एरिया ऑफ टेन्साईल रेनफोर्समेंटचं यूज करतो, कारण की एमएसबीटी मध्ये एवढे ऍडव्हान्स प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. तर हा मॉडिफिकेशन फॅक्टर डिफ्लेक्शन कंट्रोल करण्यासाठी, ठीक आहे, स्टिफनेस मेंटेन करण्यासाठी तुमच्या स्लॅब मध्ये, ओके, ह्या सगळ्या गोष्टी काय करते, त्या मॉडिफिकेशन फॅक्टर्स इम्पॉर्टंट ठरणार ह्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी. लक्षात आलं. तर अंडर द रेंज ठेवण्यासाठी आपल्याला, ठीक आहे, या फॅक्टर जे आहेत, इम्पॉर्टंट पॅरामीटर जे आहेत, अंडर रेंज ठेवण्यासाठी आपल्याला काय लागतं इथं, मॉडिफिकेशन फॅक्टर मित्रांनो. इफ एमएफ इज नॉट गिवन, देन एमएफ इक्वल्स टू किती अज्युम करायचंय, एमएफ इक्वल्स टू किती अज्युम करायचं आहे, एमएफ एमएफ इक्वल्स टू 1.4 अज्युम करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, तुम्हाला इफ डायमीटर किंवा मेन स्टील डाया, मेन स्टील डाया इज नॉट गिवन, देन फायम ची किंमत किती यूज करायची आहे, फायम ची किंमत 10 mm अँड इफेक्टिव्ह, बरोबर आहे, डी डॅश म्हणजे इफेक्टिव्ह कव्हर 20 mm तुम्हाला. ह्याच्या अकॉर्डिंगली आपण काय प्रोव्हाइड करतो इथं, दॅट इज फायम ची म्हणजे डी डॅश ची किंमत प्रोव्हाइड करतो डिपेंडिंग अपॉन डायमीटर ऑफ मेन स्टील. इथपर्यंत काय डाऊट, डायमीटर ऑफ मेन स्टील इथपर्यंत काय डाऊट आहे का, ओके. चल, तर हा आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो मित्रांनो, इथं डी प्रो करतो, कारण की आपण प्रोव्हाइड करतो. कारण की हा व्हॅल्यू समजा फॉर एक्झाम्पल 109.2 आला असेल, एक रॅन्डम व्हॅल्यू घेतलं तर याला 110 असं राऊंड ऑफ फिगर 5 च्या मल्टिपल मध्ये किंवा 10 च्या मल्टिपल मध्ये आपण ठेवतो. इथं काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत. तुमचं स्लॅब आहे, तुमचं स्लॅब डिझाईन आहे, तर तुम्ही व्यवस्थित एक नंबर, पर्टिक्युलर नंबर विच इज मल्टिपल राहणार, कशाचं, 5 चं किंवा 10 चं, एवढं तुम्हाला प्रोव्हाइड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅपिटल डी प्रो, दॅट इज ओव्हरऑल डेप्थ प्रोव्हाइडेड. कसं काढतात, स्मॉल डी प्रो प्लस डी डॅश, स्मॉल डी प्रो प्लस डी डॅश. कारण की आपण डी डॅश कसं फाइंड आउट करतो रे, नॉमिनल कव्हर प्लस फायम बाय 2 न, नॉमिनल कव्हर प्लस फायम बाय 2 न. आता नॉमिनल कव्हर लक्षात ठेवा मित्रांनो, स्लॅब साठी किती राहते, 15 प्लस 5/2 म्हणजे 10/2 केला तर 5, म्हणजे इफेक्टिव्ह कव्हर आपण डायरेक्टली किती अज्युम करायलो, 20. लक्षात आलं आता कसं आलं 20. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर तुम्हाला ह्या डी प्रो ची पण किंमत तुम्हाला काय करायचं आहे, प्रोव्हाइड करून घ्यायचं आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का. चल, आता नेक्स्ट मित्रांनो, तुम्हाला सेकंड स्टेप मध्ये सगळ्यात महत्वाचं काय काढायचं आहे, इफेक्टिव्ह स्पॅन. सगळ्यात महत्वाचं दॅट इज इफेक्टिव्ह स्पॅन, इफेक्टिव्ह स्पॅन, इफेक्टिव्ह स्पॅन. ठीक आहे. तर एल इफेक्टिव्ह इक्वल्स टू एल एक्स प्लस डी प्रो और एल एक्स प्लस बी डॅश. आणि ह्याच्या मधला कोणता व्हॅल्यू कन्सिडर करायचा आहे, विच एव्हर इज लेस, विच एव्हर इज लेस तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचा आहे. आता इथं मी एक पॉइंट सांगायचं विसरलो, स्पॅन आपण मेन स्टील कोणत्या डिरेक्शन मध्ये प्रोव्हाइड करतो, शॉर्टर डिरेक्शन मध्ये प्रोव्हाइड करतो. थेरी मध्ये आहे, थेरी मध्ये तुम्ही वाचला पण असाल. ठीक आहे. तर शॉर्टर स्पॅन, दोन स्पॅन राहतात, एल एक्स आणि एल वाय. तर तुमचं शॉर्टर स्पॅन काय राहतो रे, एल एक्स, आणि लॉंगर स्पॅन काय राहणार, एल वाय राहणार. ठीक आहे, हे पण कन्सिडरेशन करून ठेवायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय नाव. तर इथं एल एक्स प्लस डी प्रो और एल एक्स प्लस बी डॅश. आता इथं बी डॅश काय आहे रे, ठीक आहे, वेअर बी डॅश म्हणजे काय, बी डॅश म्हणजे विड्थ ऑफ बिअरिंग सपोर्ट.
बिअरिंग सपोर्ट. जे विड्थ ऑफ वॉल राहतो ना, त्यालाच आपण काय म्हणतो, विड्थ ऑफ बिअरिंग सपोर्ट म्हणतो. लक्षात ठेवा. तर तुम्हाला दिलं तर घ्यायचं कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन्स मध्ये, नाही दिला तर सोडून टाकायचं. फक्त डायरेक्टली काय करायचं, तुम्हाला एलएक्स प्लस डी प्रो करून इफेक्टिव्ह स्पॅन मेन्शन करून घ्यायचं आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके, चलो. आता नेक्स्ट स्टेप आपण बघू ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट. चल, आता नेक्स्ट स्टेप मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन किंवा लोड कॅल्क्युलेशन म्हणतो. लोड कॅल्क्युलेशन. ठीक आहे, लोड कॅल्क्युलेशन. आता इथं एक ऍज्युम करतो आपण, ऍज्युमिंग युनिट युनिट विड्थ ऑफ स्ट्रिप. स्ट्रिप दॅट इज ऍज्युमिंग युनिट विड्थ ऑफ स्ट्रिप, म्हणजे बी ची किंमत आपण किती ऍज्युम करतो इथं, 1 मीटर कन्सिडर करतो. त्याच्यावरच आपलं कॅल्क्युलेशन डिपेंड राहतात. तर फर्स्ट आहे तुमचा डेड लोड. सगळ्यात महत्वाचा. आता डेड लोड म्हणजे काय, तुम्ही टाइप्स ऑफ लोड मध्ये शिकलो. डेड लोड, लाईव्ह लोड, स्नो लोड, ठीक आहे, सिस्मिक लोड, या सगळ्या गोष्टी शिकलेत. बट इथं डेड लोड म्हणजे काय, ज्याचं मॅग्निट्यूड, ठीक आहे, मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन या दोन्ही गोष्टी चेंज होत नाही ओव्हर अ टाइम. ठीक आहे, तर हे कशाचे आहेत मग, डेड लोड कोणते आहेत, तुमच्या ह्या कॉलमच्या आहेत, बीमच्या आहेत, स्लॅबच्या आहेत. या सगळ्या डेड लोड्स आपण कन्सिडर करतो. जे स्ट्रक्चरल मेंबरचे वेट्स आहेत त्याचं आपण ऍज कोणता लोड म्हणून कन्सिडर करतो, डेड लोड म्हणून कन्सिडर करतो. आता रो आरसीसी इंटू डी प्रो इंटू वन. वन म्हणजे काय, युनिट विड्थ ऑफ स्लॅब कन्सिडर केला. आरसीसी च माहित आहे तुम्हाला, रो आरसीसी ची किंमत किती आहे रे, रो आरसीसी ची किंमत 25 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. हे तुम्हाला मी कॅन्टिलिव्हर स्लॅब मध्ये सांगितलेलं आहे. आणि डी प्रो जे घ्यायचं आहे ते मीटर मध्ये घ्या, कारण की ऑलवेज व्हॅल्यूज कशामध्ये राहतात, मीटर मध्येच आहेत. तर ह्याचं किंमत मित्रांनो कशामध्ये निघतं, किलो न्यूटन पर मीटर मध्ये. त्याच्यानंतर आता सेकंड, लाईव्ह लोड इक्वल्स टू इंटेन्सिटी ऑफ लाईव्ह लोड इंटू वन करतो, कारण की इंटेन्सिटी इंटेन्सिटी कशामध्ये दिलेली राहते तुम्हाला, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये दिलेली राहते. तर याचं पण किंमत कशामध्ये निघल, किलो न्यूटन पर मीटर मध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फ्लोअर फिनिश देईल. मग इंटेन्सिटी ऑफ फ्लोअर फिनिश, इंटेन्सिटी म्हणला की युनिट काय, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर याची पण किंमत कशामध्ये निघणार रे, किलो न्यूटन पर मीटर मध्ये. आता कधी कधी तुम्हाला सुपर इम्पोज लोड म्हणून असं दिलेलं राहतो, इन्क्लुडिंग फ्लोअर फिनिश. मग त्या केसमध्ये कशाचं ऍडिशन आहे इथं, दॅट इज लाईव्ह लोड आणि फ्लोअर फिनिशचं ऍडिशन आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह लोड पण आलं आणि फ्लोअर फिनिश पण आलं. वर्ड कसं येतो, सुपर इम्पोज लोड इन्क्लुडिंग फ्लोअर फिनिश. आता इथं लाईव्ह लोड जे आहे ते, लाईव्ह लोड म्हणजे काय, कशाचे लोड्स आहेत, तुमच्या रूम मधले जे टेम्पररी मटेरियल्स आहेत, ठीक आहे, जसं फर्निचर आहे, स्टोर्ड मटेरियल्स आहेत, हे सगळ्या जे ज्यांचं वेट आहे ते कशामध्ये आपण कन्सिडर करतो. आणि सगळ्यात महत्वाचं पीपल्स, जे लिव्हिंग बिंग्स आहेत तुमच्या रूम्स मध्ये, त्यांचं पण लोड त्याच्यामध्ये कन्सिडर करणार आपण, लाईव्ह लोड मध्येच कन्सिडर करणार. कसं काय, कारण की त्याचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन ओव्हर द टाइम चेंज होत राहते. बट डेड लोड मध्ये चेंज होत नाही, याच्यामध्ये चेंज होते, ते आपण लाईव्ह लोड मध्ये कन्सिडर करतो. आता फ्लोअर फिनिश कोणते, टाइल्सचे आहेत, टाइलच्या फिनिशिंगचे आहेत, या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये करतो, फ्लोअर फिनिश मध्ये करतो किंवा कन्सिडर करतो. तर इथं मित्रांनो डब्ल्यू निघल, कसं निघणार, 1 + 2 + 3. या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायचे, ऍडिशन करून घ्यायचे. आणि या डब्ल्यू ला आपण काय म्हणतो, वर्किंग लोड. काय म्हणतो इथं, वर्किंग लोड म्हणतो. आता या वर्किंग लोडला आपण फॅक्टर करू शकतो. ठीक आहे, फॅक्टर करू शकतो, डब्ल्यू डी करू शकतो किंवा डब्ल्यू यू मेन्शन करा, एकच युनिट मेन्शन करायचं, डी किंवा यू. लक्षात ठेवा. तर 1.5 टाइम्स ऑफ डब्ल्यू, ठीक आहे, 1.5 टाइम्स ऑफ डब्ल्यू हे तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर लोड कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला व्हॅल्यू, कशाचं व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे, दॅट इज डब्ल्यू डी ची किंमत. त्यालाच आपण डिझाइन लोड म्हणतो किंवा अल्टिमेट लोड म्हणतो. इथपर्यंत काय डाऊट आहे, चलो. आता ह्याच्यानंतर मित्रांनो फोर स्टेप राहतो तुमचा, फॅक्टर्ड मुवमेंट कॅल्क्युलेशन. फॅक्टर्ड मुवमेंट, ठीक आहे. तर इथं तुम्ही
एम डी यूज करू शकता कारण की डब्ल्यू डी यूज ऑलरेडी केलेला आहे. डब्ल्यू डी एल इफेक्टिव्ह स्क्वेअर डिवायडेड बाय 8 कारण की आपल्याला माहित आहे सिम्पली सपोर्टेड बीम आता हा सिम्पली सपोर्टेड बीम सारखाच ऍक्ट होणार आहे कॅरिंग युडीएल कारण युनिट काय किलोमीटर पर मीटर आहे. तर त्याच्यासाठी मोमेंटचा फॉर्म्युला काय येईल डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 8 येणार आहे. लक्षात ठेवा डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 8 येणार आहे. ओके इथपर्यंत डाऊट आहे का? ओके तर तुम्हाला हे डब्ल्यू डी तर वरच्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलं आणि एल इफेक्टिव्ह जे आहे ते स्टेप नंबर 2 मध्ये ऑलरेडी तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. चलो नेक्स्ट. ओके तर आता नेक्स्ट जे स्टेप आहे स्टेप नंबर 5 दॅट इज डेप्थ रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन ऑफ डेप्थ रिक्वायर्ड. तुम्ही डिटेल मध्ये लिहायचे रे स्टेप्स. ओके डेप्थ रिक्वायर्ड तर हे कसं काढणार रे दॅट इज एम यू मॅक्सिमम इक्वल्स टू एम डी. ओके एम यू मॅक्सिमम इक्वल्स टू एम डी. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे एम यू मॅक्स जे आहे ते बॅलन्स सेक्शन साठी मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स आपल्याला माहित आहे डिपेंडिंग अपॉन ग्रेड किती राहतो रे दॅट इज 0.148 0.138 0.133 एफ सी के बी डी रिक्वायर्ड चा स्क्वेअर एफ सी के बी डी रिक्वायर्ड चा स्क्वेअर आणि इथं एफ सी के बी डी रिक्वायर्ड चा स्क्वेअर. हे कोणत्या ग्रेड साठी ग्रेड एफ ई 250 हे ग्रेड आहे एफ ई 415 आणि ग्रेड आहे एफ ई 500. तुम्हाला ग्रेड मेन्शन राहते लक्षात ठेवा. ठीक आहे मेन स्टीलचा ग्रेडच्या याच्यावर आपण काय घेतो एमयू मॅक्सिमम ची लिमिट मित्रांनो. तर इथं डी रिक्वायर्ड दिसतो का हाच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे लक्षात ठेवा. काय डेप्थ रिक्वायर्ड आणि ह्याच्यामधून समजा तुम्ही डी रिक्वायर्ड केलं तर हे कसं पाहिजे ऑलवेज इट शुड बी लेस दॅन डी प्रो. म्हणजे इथं आपण जे डेप्थ प्रोव्हाइड केलेलं आहे ते सेफ आहे. तुम्ही पुढच्या जे रेनफोर्समेंट कॅल्क्युलेशन आहे त्याला तुम्ही मूव ऑन करू शकता. सेफ इन फ्लक्झर. ठीक आहे बेंडिंग होणार नाही. तुम्ही सफिशियंट डेप्थ प्रोव्हाइड केलेला आहे स्लॅबचा एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे तर त्याच्यासाठी हे चेक आहे डी रिक्वायर्ड शुड बी लेस दॅट डी प्रोव्हाइडेड. ठीक आहे चलो आता नेक्स्ट राहतो मित्रांनो एरिया ऑफ मेन स्टील. ठीक आहे एरिया ऑफ मेन स्टील अँड स्पेसिंग. एरिया ऑफ मेन स्टील अँड स्पेसिंग सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एएसटी मेन. ठीक आहे मेन स्टील तुम्हाला मी म्हणलो होतो ते फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आपल्याला. 0.5 वाला 0.5 एफ सी के अपॉन एफ वाय इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 एम यू. ठीक आहे सॉरी एम यू नाही तुम्ही काय प्रोव्हाइड केलं इथं नेमिंग एकच यूज करा एम यू किंवा एम डी लक्षात ठेवा. 4.6 एम डी डिवायडेड बाय एफ सी के बी डी प्रोचा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर बी इंटू डी प्रो. ठीक आहे बी इंटू डी प्रो. त्याच्यानंतर अजून एक आहे आपण ह्याला मिनिमम नि पण कंपॅरिझन करतो जे आपलं एरिया ऑफ मेन स्टील आलेला आहे 0.15% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो आणि 0.12% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो. हे कोणत्या ग्रेड साठी एफ ई 250 आणि हा वाला एफ ई 415 किंवा एफ ई 500. ओके समजा एफ ई 250 दिला तर 0.15% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो. बी किती घ्यायचंय 1 मीटर 1 मीटर म्हणजे हाऊ मेनी एम एम 1000. ओके त्याच्यानंतर इथं एफ ई 250 ला 0.15% ऑफ बी इंटू डी प्रो आणि 0.12% ऑफ बी इंटू डी प्रो फॉर ग्रेड एफ ई 415 अँड 500. ओके नेक्स्ट थर्ड स्टेप मध्ये कम्पेअरिंग एएसटी मेन अँड एएसटी मिनिमम. लक्षात ठेवा कम्पेअरिंग एएसटी मेन अँड एएसटी मिनिमम. समजा तुमचा एएसटी मेन इज ग्रेटर दॅन एएसटी मिनिमम असेल. ठीक आहे इज ग्रेटर दॅन एएसटी मिनिमम असेल तर इट्स ओके. तुम्ही पुढे एएसटी मिनिमम घेऊन तुम्ही नंबर ऑफ म्हणजे स्पेसिंग वगैरे कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे ओके आणि समजा हाच एएसटी मेन
लेस दॅन एएसटी मिनिमम असेल मित्रांनो, तर तुम्हाला मिनिमम रिक्वायरमेंट क्रायटेरिया फॉलो करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथं लेस दॅन ऑर इक्वल्स टू चा व्हॅल्यू तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे लेस असेल तर तुम्हाला इक्वेट कशासोबत करायचं आहे? एएसटी मिनिममचा एरिया किती प्रोव्हाइड करायचा? इक्वल्स टू एएसटी मिनिमम, कारण की ते मिनिमम क्रायटेरिया फॉलो करतं. ठीक आहे? तर असं तुम्हाला किंवा व्हॅल्यूज घ्यायचे आहेत कॅल्क्युलेशन्स मध्ये. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय राहील सांगा? स्टेप नंबर 4 काय राहील? स्टेप नंबर 4 विल बी स्पेसिंग. विल बी स्पेसिंग. आता स्पेसिंग सगळ्यांना माहित आहे, एस इक्वल्स टू 1000 एएसटी 1 डिवायडेड बाय एएसटी मेन स्टील. ओके. तर हा व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर चेक फॉर स्पेसिंग राहतो. चेक फॉर स्पेसिंग. तर एस शुड बी लेस दॅन 3D प्रो or 300 mm, whichever is less, not more. ठीक आहे. स्पेसिंग कसं प्रोव्हाइड करतो? लेसच प्रोव्हाइड करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्याचा व्हॅल्यू, ठीक आहे, तर हे व्हॅल्यू आणि हे व्हॅल्यू कंपॅरिझन करून जे मिनिमम येईल ते तुम्हाला ऍज अ स्पेसिंग प्रोव्हाइड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन स्टील. आणि डिस्ट्रीब्युशन स्टील कोणत्या डिरेक्शन मध्ये? लॉंगर स्पॅनच्या डिरेक्शन मध्ये आपण प्रोव्हाइड करतो. ओके. एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन स्टील अँड स्पेसिंग, लक्षात ठेवा मित्रांनो. तर हा फर्स्ट स्टेप ऍज युजल आपण एएसटी मिनिमम प्रोव्हाइड करतो अकॉर्डिंग टू द आयएस कोड क्रायटेरिया. बी इंटू डी प्रोड फॉर एफई 250 आणि त्याच्यानंतर 0.12% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो फॉर एफई 415 आणि एफई 500, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, नेक्स्ट तुम्हाला, ओके, तर स्पेसिंग प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणजे यस कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे 1000 एएसटी 1 डिवायडेड बाय एएसटी मिनिमम. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, चेक फॉर स्पेसिंग. चेक फॉर, इथं लिहितो मी, या साईडला लिहितो. ओके. एकच मिनिट हा. चल. नेक्स्ट स्टेप, चेक फॉर स्पेसिंग. चेक फॉर स्पेसिंग. आता यस शुड बी लेस दॅन 5D प्रो और 450 mm. आपण कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये पण बघितलेलं आहे. ज्यांनी कॅन्टिलिव्हरचा प्रॉब्लेमचे डिझाईन स्टेप बघितलं नाही, ते तुम्ही ते लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ते व्ह्यू करून त्याच्यानंतर वन वे स्लॅबला या, म्हणजे तुम्हाला स्टेप्स वगैरे इझी जाईल. ठीक आहे. इझिली तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा मदत करू शकता ते पण. ठीक आहे. व्हॅल्यू डिझाईन स्टेप्स विच एव्हर इज लेस. ओके. आणि फायनली आपला 8वा जे स्टेप आहे मित्रांनो, डिटेलिंग राहतो. 8वा स्टेप काय राहणार? डिटेलिंग राहणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, सर तुम्ही तर मेन स्टील नाही दिलं तर 10 mm प्रोव्हाइड करा म्हणतो, मग डिस्ट्रीब्युशन साठी किती प्रोव्हाइड करायचं? तर डिस्ट्रीब्युशन साठी तुम्ही मेन स्टील समजा, मेन स्टील 10चा प्रोव्हाइड केलं तर डिस्ट्रीब्युशन किती प्रोव्हाइड करायचं? 8चा. दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. दिलं तर जे व्हॅल्यूज आहेत तेच यूज करायचं. जास्त एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही, लक्षात ठेवा. जे दिलेलं आहे तेच व्हॅल्यूज यूज करायचे. नाही दिलं तर हे कॉम्बिनेशन तुम्ही फॉलो करू शकता. 10 mm चं मेन स्टील आणि 8 mm चं डिस्ट्रीब्युशन स्टील. अकॉर्डिंगली तुम्ही हे एरिया ऑफ एएसटी वर कसं फाइंड आउट करणार? पाय बाय 4 इंटू 5D चं स्क्वेअर आणि इथं पाय बाय 4 इंटू 5M चा स्क्वेअर. या फॉर्म्युल्याने तुम्ही एएसटी फॉर 1 बार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके. आता व्यवस्थित मी काय करतो, ह्याच डिटेलिंग काढतो.
तर डिटेलिंग एकदम व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. ठीक आहे. चलो. आता जवळपास डायग्राम जरा व्यवस्थित ऍडजस्टमेंट करून घ्या. तुम्हाला नीट स्केच काढून घ्यायचा आहे. कंपल्सरी तुम्हाला स्केच विचारते म्हणजे विचारते. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. तर मी जसं डायग्राम काढतो व्यवस्थित तुम्हाला त्याच डायग्राम्स फॉलो करून घ्यायचं आहे. ओके. तर इथं अल्टरनेट बेंडिंग राहतो. लक्षात ठेवा. हा झाला तुमचा मेन स्टील. त्याचं स्पेसिफिकेशन लिहून घ्यायचं. आणि हा झाला मित्रांनो तुमच्या डिस्ट्रीब्युशन स्टील. ठीक आहे. तर हा डिस्ट्रीब्युशन स्टील आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा ओव्हरऑल डेप्थ कॅपिटल डी प्रो. हा तुमचा सपोर्टिंग विड्थ आहे. लक्षात ठेवा. ओके. आणि हा तुमचा क्लिअर स्पॅन आहे. आणि हा वाला झाला तुमचा इफेक्टिव्ह जे की तुम्ही कॅल्क्युलेशन केला होता. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला शो करून घ्यायचं आहे. तर हा जे बेंड करतो मित्रांनो एक्झॅक्टली आपण 0.2 ने बेंड करतो. 0. कारण की आयएस कोडने दिलेला आहे. कोणत्या पॉइंट पासून बेंड करायचं आहे फ्रॉम सपोर्ट फ्रॉम दिस फेस 0.2 लेंथ ठेवून तिथून तुम्हाला बेंड प्रोव्हाइड करायचा आहे. कशामध्ये इन युअर मेन स्टील. ठीक आहे. लक्षात आलं काय. तर असं तुम्हाला डिटेलिंग काढून घ्यायचं. तुम्ही समजा कॉन्क्रीट वगैरे फिट केलं तर ते पण व्यवस्थित दिसल. ठीक आहे. टाइम असेल तर एवढं डिटेल एवढं सफिशियंट आहे. हा डिटेलिंग एवढं सफिशियंट आहे. जे काही तुम्ही स्टेप्स वगैरे फॉलो केलेले आहेत त्याचं लास्टला तुम्ही रिप्रेझेंट करता कशामध्ये तुमच्या डिटेलिंग्स मध्ये. तर फर्स्ट स्टेप आपला थिकनेस ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ स्लॅब आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे इफेक्टिव्ह स्पॅन. त्याच्यानंतर तुमचा लोड कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे फॅक्टर्ड मुवमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो तुमचं डेप्थ रिक्वायर्ड आहे. ओके. त्याच्यानंतर एरिया ऑफ स्टील अँड स्पेसिंग आहे. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो दॅट इज एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन स्टील अँड स्पेसिंग. आणि त्याच्यानंतर लास्ट जे स्टेप आहे तुमचा डिटेलिंग पर्यंतचा आहे. आणि डिटेलिंग व्यवस्थित तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ह्याला आपण काय म्हणतो. ह्याला आपण म्हणतो विड्थ ऑफ बिअरिंग किंवा सपोर्ट. विड्थ ऑफ बिअरिंग किंवा सपोर्ट. विड्थ ऑफ बिअरिंग. ओके. विड्थ ऑफ बिअरिंग. ठीक आहे. चालतंय. तर असं तुम्हाला सगळ्या स्टेप्स फॉलो करून घ्यायच्यात. एकदा बघून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता. कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. या सगळ्या गोष्टी मी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे. ओके. तर कोणताही असं डिझाइन ऑफ वन वे स्लॅब टू वे स्लॅब फक्त आपल्या युट्यूब चॅनलवर आय थिंक माझ्या नॉलेज अनुसार आपल्याच युट्यूब चॅनलवर भेटेल. दुसरं कुठेही नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल तुमच्या एमएसबीटी अपकमिंग एमएसबीटी एक्झाम मध्ये डीआरएसच्या. ओके. तर इथून तुम्हाला अपडेट रेग्युलर घ्यायचा आहे आपल्या चॅनलवरचा. तुम्हाला म्हणलो जसं की लाईव्ह सेशन्स पण होणार आहेत. लाईव्ह डाऊट सेशन्स मी क्लिअर करून घेणार आहे तुमच्याकडून. तर तुम्ही कनेक्टेड राहा. आपल्या लेक्चर्सला फॉलो करा. तुमच्या मित्रांना शेअर करा.
हा व्हिडिओज वगैरे आणि आवडला असेल तर तुम्ही 100% या व्हिडिओला लाईक करून घ्या. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट टॉपिक घेऊन येतो. तुमच्या जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत एक्झामच्या अगोदर कव्हर करण्याचे 100% काय 200% मी प्रयत्न करणार आहे. याच्यामधून तुम्हाला आउटपुट तुमचा परफॉर्मन्स 100% नी ग्रोथ करून देणार हे गॅरंटी आपल्या या सेशन्स किंवा ह्या लेक्चर्स मधून तुम्हाला भेटणार याचा फायदा 100% होणार आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू. धन्यवाद. जय हिंद.